आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। रामाच्या विजेच्या ठिकाणी जात असताना करोडो लोकांचा हा जननायक ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना 18 पगड जातीच्या माणसाला घेऊन चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकरी, कष्टकरी, दीन दुबळा, पितळा, शोषित, अन्यायित, युवक, महिला, ज्या ज्या समाज घटकाला गरज आहे त्या समाज घटकाला एका दोरीत घेऊन या समाजाचं आपण काय करू ना, या उदात्त भावनेनं या शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये पहिला पेन्शन देणारा मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे साहेब। रुपयात 1 रुपया शेतकऱ्याला विमा देणारा नेता कोण असेल तर नाव आहे एकनाथरावजी शिंदे साहेब। लाडक्या बहिणीवरती अन्याय झाल्यानंतर बाकीच्या गड्यांसारखं वाट बघत बसले नाहीत, जाग्यावरती जाऊन शूट करण्याचा आदेश देणारा आमचा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथरावजी शिंदे साहेब। आणि धारकरी आणि वारकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारा मुख्यमंत्री या राज्यामध्ये। वारकरी पंढरपूरला आला, माझ्या पंढरपूरच्या वारकऱ्याच्या पायाला काटा सुद्धा टोचला नाही पाहिजे या हेतूनं फळाचं गालिचा घेऊन पंढरपूरमध्ये हातरणारा नेता कोण एकनाथरावजी शिंदे साहेब। आणि भिडे गुरुजी धारकऱ्यांना घेऊन रायगडाच्या पायथ्याशी गेला असता त्यांचं स्वागत करणारा सुद्धा दिलदार मनाचा नेता कोण असेल तर माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब। आणि त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन, डॉक्टर खासदार साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन क्षीरसागर साहेब तुमच्यासारखी या राज्यामध्ये असंख्य तरुणांची फौज उभा झाली आहे आणि ही फौज चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेना, युवा सेना बांधण्याचं काम करते। आम्हाला सार्थ साहेब अभिमान आहे तुमचा, एवढ्या कमी वयामध्ये आपल्यासारखं युवक या ठिकाणी एक संकल्प घेऊन या ठिकाणी राज्यामध्ये काम करताय। आणि काम करत असताना जो विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपल्या माध्यमातून चालू आहे। माननीय दिघे साहेबांचा विचार असेल, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विचार असेल, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा विचार असेल, हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवत असताना या राज्यामध्ये पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्यांची जी संख्या आहे त्यामधले जे चाणक्य म्हणून तुमची टीम आहे त्याचं अभिनंदन या ठिकाणी तालुक्याच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतोय, त्या टीमचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे। आपणा सर्वांना नेताय साहेब, या मानदेशातील एक रांगडं नेतृत्व 30-40 वर्ष घरावरती तुळशी पात्र ठेवलं, जमीन जागा सगळं संपवलंय। सागर पाटील या ठिकाणी गडी जरी आमचा राजविंडा साईडला बसलेला दिसत असला तरी गुंडा सुद्धा नावावर नाही सुजित, अशी अवस्था आहे सध्या आमची। तरी पण एवढाच आम्हाला या जनतेनं आमच्या बरोबर 5-6 वर्षात राजकारणात पाती केलेल्या गड्यांनी आम्हाला गंडवलं आणि पराभव स्वीकारावा लागला। आपणा सर्वांना माहिती आहे, नुसता तालुक्यानं आमचा पराभव केला नाही कालच्या इलेक्शनला, तर या राज्यातलं रती महारथी बरंच गडी त्यात सामील झालं आणि आमचा पराभव केला। चक्रव्यूहात ज्याप्रमाणे अभिमन्यूला पकडलं महाभारतामध्ये आणि त्याचा चक्रव्यूह भेटता आला नाही, त्या पद्धतीनं माझ्या नेत्यामध्ये आजारपण होतो। तुम्हाला माहितीये 6 महिने नेता दवाखान्यात ऍडमिट होता। या तालुक्यात साहेब 6,000 कोटीचा निधी आणला। एका बाजूला आजारपण, एका बाजूला स्वकीयाने फसवल्याची फसवणुकीची भावना, या सगळं असताना सुद्धा निकरानं लढाई करत असताना या तालुक्यातल्या युवा सेनेनं, या तालुक्यातल्या शिवसेनेनं कोणत्याही पाठबळाशिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश शिरसत्तान मानला आणि 91,000 मतं घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये। बऱ्याच गडी म्हणलं तुम्ही 2 नंबरला गेला, तुम्ही 3 नंबरला गेला। तुलना करणाऱ्यांना आता बोलण्यासारखा विषय नाही, पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा, आमचा सुद्धा तलाव उठवलाय बेले त्यांना सांगा ही रक्त भेणारातली नाहीत, ही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराची, शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली ही रक्त आहेत। अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना 200 कोटी घेऊन यायचा, 300 कोटी घेऊन यायचा, 400 कोटी घेऊन यायचा। आताचा गडी गेला का काय घेऊन येतो तुम्ही बघताय, खुली देता का, बेड देता का, खाली देता का? अरे बाबा, तालुक्यासाठी काहीतरी घेऊन यावं लागतं, घरावरती तुळशी पात्र ठेवावं लागतं, आमदारक्या खोल्या मिळवायसाठी, बेड मिळवायसाठी, खाटा मिळवायसाठी नसता। अरे हृदयात शिसा वाटावं लागतं, घरादाराची होळी करावी लागते, तर प्रपंच म्हणून बसून चालत नाही। समाजहितापुढं स्वहिताचा त्याग करून या तालुक्यासाठी राजकारण करावं लागतं
आणि राजकारण हे रक्तात असावं लागतं, ते वारसा बिरसानं मिळत नसतं, हेही ध्यानात ठेवा म्हणावं. मला साहेबांना विनंती करायची आहे. सागर भैया, गुंडा पाटील, अजिंक्य शिंदे आहेत. या ठिकाणी शहरातली बोकडेसारखी अनेक टीम आहे. आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून 25,800 ची सभासद नोंदणी साहेब केली आहे. जरी तुमच्यासाठी ही तोडकी सभासद नोंदणी असेल तर भविष्यात जाऊन आम्ही अजून सभासद नोंदणी करण्याचं काम करतोय. आज आमचा राजेवाडीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागले. पालकमंत्र्यांनी आणि सगळ्यांनीच बैठक लावायची ठरवली आहे. साहेब, एवढा तुम्हाला शब्द देतो, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता. कलंक. आमची माणसं ऊसतोड्याला जात होती, वसायला जात होती. कोल्हापूर भागात ऊसतोडीला आमची माणसं असायची साहेब. पण एकनाथरावजी शिंदे साहेब नावाचा देवदूत जन्माला आला आणि आमच्या नेत्यानं त्यांना साथ दिली साहेब. या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आली. 14 गावं 64,000 एकराला ती योजना आली साहेब. आणि दुष्काळ नावाचा कलंक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता, एका झटक्यात पुसण्याचं काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मित्रांनो झालंय. बोलण्यासारखं भरपूर आहे. एवढीच विनंती करतो. नेत्याचं वय 68-69 आहे साहेब. खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय. आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे. आम्ही सभासद नोंदणी करू, शिवसेना वाढवू, शाखा काढू, तुम्ही सांगताल ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू. पण पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा, एवढीच या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.